नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. महा बी एड सी ई टी मार्च 2026 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. आपली जी बी एड सी ई टी होणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने कशी होणार आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर चला पाहूया आपली ऑनलाईन बी एड सी ई टीची एकंदरीत सर्व प्रक्रिया, ज्याद्वारे आपल्याला ही परीक्षा पार पाडायची आहे, द्यायची आहे. विद्यार्थी मित्रो, सर्वप्रथम आपला जो कम्प्युटरचा माऊस आहे याची आपल्याला इत्थंभूत माहिती असणं गरजेची आहे. ज्या विद्यार्थ्यांचा सराव नाही आहे किंवा ते सध्या शिक्षण प्रणालीपासून दूर आहेत तर त्यांनी सर्वात अगोदर माऊस हँडलिंग जी आहे ती एकदा चेक करून घ्यावी, जेणेकरून माऊस व्यवस्थित हँडल करता येईल व परीक्षेत ऐन वेळेला गोंधळ होणार नाही. तर माऊसला असणारे जे 3 बटन असतात, आपल्याला माऊसला 2 टॅप बटन असलेले पाहायला मिळतात आणि एक बटन जे आहे ते फिरणारं असतं, त्याला आपण रोलिंग की असं म्हणत असतो. तर रोलिंग की आणि इतर जे 2 बटन आहेत जे टॅप बटन आहेत, तर रोलिंग कीला काय हे टॅप बटन आहे, टॅप बटन आपण त्याला लेफ्ट म्हणूया, त्यानंतर टॅप बटन राईट असे हे 2 बटन आणि मध्यभागी असणारं जे चाक आहे किंवा आपल्याला जे फील पाहायला मिळतं त्याला रोलिंग की असं म्हणत असतात. तर ह्या 3 बटनावरच आपली परीक्षा आहे ही बाब आपण लक्षात ठेवा. आपल्याला प्रत्येकाला एक संगणक दिला जाईल, म्हणजेच कम्प्युटर दिला जाईल व त्या कम्प्युटरला कीपॅड असणार नाही ही बाब आपण लक्षात घ्या. ह्या रोलिंग कीवरती आपण टॅप केला असता आपल्याला तिथे ओपन होणारी जी विंडो आहे त्या विंडोमध्ये आपल्याला सर्वप्रथम आपल्याला लॉग इन करायचं आहे. आपल्याला लॉग इन आय डी आणि पासवर्ड दिला जातो. लॉग इन आय डी आपला रोल नंबर असतो, तर पासवर्ड आपली जन्मतारीख असते, त्याप्रमाणे आपल्याला लॉग इन आय डी करायचं असतं. जसं की आपण आपल्या सी ई टी सेलच्या वेबसाईटमध्ये करत असतो, तर त्यामध्ये आपण ईमेल टाकतो आणि ईमेलनंतर आपल्याला पासवर्ड इनरोल करायचा असतो. तो केल्यानंतर आपल्याला लॉग इन क्लिक करायचं असतं. विद्यार्थी मित्रो, आपण लॉग इन होताच आपल्याला असं पेज आपल्या समोर तिथे दिसणार आहे. ते पेज दिसल्यानंतर आपण इथे राईट साईडला वरती पाहू शकता इंग्लिश अशी टॅब आपल्याला इथं दिसते आणि बाकी जी माहिती आहे इथे तुमचं पूर्ण नाव असणार आहे. त्यानंतर एक्झाम डेट तिथे असणार आहे. तर आपल्याला ड्युरेशन ऑफ द एक्झामिनेशन 90 मिनिट्स, मॅक्झिमम मार्क्स 100 मार्क्स, म्हणजे 100 मार्क्सचा पेपर आणि 90 मिनिट वेळ असं आपल्याला दिलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर आपल्याला सूचना ज्या आहेत सर्व इंग्रजीमधून आहेत, कारण वरती इंग्लिश असं आहे. तर त्या इंग्लिशला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच आपली भाषा चेंज झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपण इंग्लिश याला क्लिक करूया. याला क्लिक करताच ते आपल्याला बदललेलं पाहायला मिळतं. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक बार आलेला पाहायला मिळतो, लँग्वेज बार. सिलेक्ट लँग्वेज म्हणून 2 ऑप्शन्स आलेत. पहिला आपण ऑलरेडी इंग्लिश लँग्वेजवरती आहोत, त्यानंतर आपल्याला इथं मराठी लँग्वेजची टॅब आलेली पाहायला मिळते. याला क्लिक करताच आपल्याला ते ब्ल्यू झालेलं पाहायला मिळेल आणि मराठी लँग्वेज ऑन होईल. विद्यार्थी मित्रो, मराठीला आपण क्लिक करताच आपल्याला ती लँग्वेज ऑन झालेली पाहायला मिळते. आता आपल्या लँग्वेज बारमध्ये मराठी असं नाव आहे. तर ज्या सूचना आपण अगोदर मराठीमधून पाहिल्या, परीक्षार्थ्याचा तपशील, त्यानंतर त्याचं नाव, परीक्षेची तारीख, ह्या सर्व बाबी आपल्याला मराठीतून आलेल्या पाहायला मिळतात. तसेच इथे जे आपले गुण रचना होती ती पण आपल्याला इथं दिलेली जी आहे ती आपल्याला मराठीतून झालेली पाहायला मिळते. आपण सर्व सूचना वाचल्यानंतर आपल्याला स्क्रॉल करत करत खाली जावं लागतं. तिथे आपल्याला इथे एक बार दिसतो आहे, एक चौकोन दिसतो आहे, त्याला आपण चेकबोर्ड म्हणतो. चेकबोर्डला आपल्याला क्लिक करावं लागतं, जेणेकरून आपण त्याला क्लिक करून आपली परीक्षा जी आहे परीक्षेसाठी सामोरे जाऊ शकतो. याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला आपण क्लिक करूया. याला टॅप करताच आपल्याला यामध्ये आपल्याला चेकबॉक्स निळा झालेला दिसतो व त्यामध्ये राईटची खूण झालेली दिसते, म्हणजेच आपण चेकबॉक्स क्लिअर केलेला आहे. आणि त्यानंतर मी सुरुवात करत आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक करताच आपल्याला प्रश्न ओपन झालेले पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रो, आपण भाषा मराठी निवडलेली आहे. इथे मराठी आपण पाहू शकता. क्वेश्चन नंबर 1 ते 100 जे मेंटल ॲबिलिटीचे असतात आपण इथे पाहू शकता. क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5, 100 40 क्वेश्चन्स आहेत, म्हणजेच क्वेश्चन 1 to 40 जे असतात तर ते मेंटल ॲबिलिटीचे असतात. आपल्याला इथे प्रश्नही पाहायला मिळतो आहे, तसंच ऑप्शनही पाहायला मिळतं आहे. आपण त्याला हाईड केलेलं आहे. तर यानंतर आपले जे उत्तर लिखण्याची पद्धती आहे जी आपल्याला फक्त माऊसने यावरती फक्त क्लिक करायचं आहे ही बाब लक्षात ठेवा. माऊसला जो कर्सर असतो, बाण असतो,
आपण जो आपल्याला ऑप्शन करेक्ट वाटतो त्या करेक्ट ऑप्शनवरती आणायचं आणि क्लिक करायचं. अशा प्रकारे उत्तर लेखनाची आपली पद्धती आहे, जी की ऑनलाईन पद्धतीने आपल्याला झालेली पाहायला मिळणार आहे. यानंतर आपल्याला इथे जनरल नॉलेज असं सेक्शनमध्ये पाहायला मिळतं. आपण ह्याला क्लिक केलं की तीनही नावं आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये मेंटल ॲबिलिटी, जनरल नॉलेज आणि टीचर ॲप्टिट्यूड आपल्याला पाहायला मिळतं. इथं जनरल नॉलेज असल्यामुळं प्रश्न क्रमांक 41 ते 70 हे जनरल नॉलेजचे असलेले प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर एखादा प्रश्न जर आपल्याला आला नाही तर आपण इथं ज्या प्रश्नावर असू तो प्रश्न आणि इथं आपण टिक केला असता हा प्रश्न आपल्याला पर्पल रंगाचा म्हणजे जांभळ्या रंगाचा झालेला पाहायला मिळतो आणि आपल्याला डबल त्याला सोडवता येतं. प्रश्न सोडवल्यानंतर आपल्याला हे हिरव्या रंगाचे झालेले पाहायला मिळतात. आपण ऑल प्रश्न इथले सोडवलेले असल्यामुळे हे हिरव्या रंगाचं झालेलं पाहायला मिळतं. अशा प्रकारे आपली आन्सर की असणार आहे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असल्यास सबस्क्राईब करा व BEd CET संदर्भात कुठले आपले प्रश्न असतील नक्कीच आम्हाला प्रश्न विचारा. त्याचं आपल्याला 100% उत्तर दिलं जाईल. तसेच विद्यार्थी मित्रो, आपली BEd CET झाल्यानंतर आपल्या लक्षात राहिलेले जे प्रश्न आहेत नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून आपले पुढच्या वर्षीचे जे विद्यार्थी असणार आहेत त्यांना आम्हाला मागील वर्षीचे प्रश्नपत्रिका तयार करता येईल. विद्यार्थी मित्रो, आपल्याला जे प्रश्न मागील प्रश्नपत्रिका म्हणून आपण जी सिरीज सुरू केली आहे, ज्याला आपण PYQ म्हणतो, म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, असेच आपल्यासारख्या विद्यार्थ्यांनी आम्हाला ते दिलेले प्रश्न आहेत. कारण BEd CET ही ऑनलाईन पद्धतीने होते, त्यामुळे तिचा पेपर कोणाकडेही असत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर आपल्याला BEd CETचे जे क्वेश्चन्स आहेत ते थेट विद्यार्थ्यांमधूनच मिळत असतात. विद्यार्थी मित्रो, शेवटचा जो सेक्शन आहे तो म्हणजे टीचर ॲप्टिट्यूड. आपण इथे पाहू शकता क्वेश्चन नंबर 71 ते 100 टीचर ॲप्टिट्यूडचे प्रश्न आहेत. ऑल प्रश्न इथं सॉल्व केल्यामुळे आपल्याला ग्रीन झालेलं पाहायला मिळते आणि टायमिंग 0 होताच आपल्याला पेपर आपोआप सबमिट झालेला पाहायला मिळतो. परीक्षेतही आपल्याला तेच करायचं आहे. पूर्ण टाईम युटिलाइज करायचा आहे, म्हणजेच वापरायचा आहे. मध्यंतरी कुणी सबमिट करायचं नाही. आपल्याला खालच्या साईडला सबमिटचं बटन असलेलं पाहायला मिळतं. चुकून जरी ते आपल्याकडून दबल्या गेलं तर आपला पेपर आपोआप सबमिट होतो. परंतु तो पेपर ते सबमिटचं बटन जे खालच्या साईडला असतं त्याला आपण चुकून जरी क्लिक झालं तर ते परत एकदा विचारतं, डू यू वॉन्ट टू सबमिट युअर पेपर, आणि खाली 2 टॅब असतात. त्यामध्ये एका टॅबमध्ये असतं यस आणि दुसऱ्या टॅबमध्ये असतं नो. तर कोणाचंही अशा अनावधानाने होऊ नये, पण झालंच तर तिथं आपल्याला नो करायचं असतं. म्हणजे पेपर सबमिट करायचा आहे का, तर तिथं आपल्याला वेळ होण्याच्या अगोदर आपण नो जर केलं तर परत आपल्याला पेपर कंटिन्यू करता येतो. परंतु त्याने जर प्रश्न विचारला पेपर सबमिट करायचा आहे का, आपण हो म्हटलं की पेपर सबमिट होतो. याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे आणि पेपर सबमिट करायची आपल्याला काहीही गरज नाही. जेव्हा आपला वेळ पूर्ण होतो आपोआप पेपर सबमिट होतो. आणि पेपर जरी आपण वेळेपूर्वी सबमिट केला तर ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे आपल्याला परीक्षा दालनामधून बाहेर जाता येत नाही. ही बाब आपण लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपली BEd CET पार पडणार आहे, जी की ऑनलाईन पद्धतीने आहे. लवकरच आपले हॉल तिकीट अपलोड होतील. आपल्याला आपला जो ईमेल ID आहे, जो रजिस्टर ईमेल ID पासवर्ड तो लक्षात ठेवायचा आहे. आपला निकाल लागेपर्यंत तो लक्षात ठेवायचा आहे. ही बाब आपण लक्षात ठेवा आणि प्रकर्षाने तो आपला ईमेल ID पासवर्ड आपण जपून ठेवला पाहिजे. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.